कॉंग्रॅच्युलेशन जिजू, कॉंग्रॅच्युलेशन ताई. बसण्याचा मेन टास्क आम्हाला चोरायचे जातात. का आला? नाही नाही बिलकुल नाही. मेकअप नाही केली. ही भेटलेली आहे. हो जिजू भेटली. 20 मागू रे, 20 मागू 10 देते. एक मिनी करून घेतली आणि एक मिनी मारून. पावसाने तर पूर्ण वाट लावली. नशीब आपला कार्यक्रम झाल्यावर पाऊस आलाय. कितना दिया? 10,000. बोलला होता का तुला नाही देणार, घेतल्याशिवाय राहिलं नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती. जवळपास महिन्याभरापासून तुम्ही ब्लॉग बघताय. ताईच्या लग्नाची शॉपिंग, ताईचं ब्राईड टू बी, ताईचं केलवन, पण ज्यासाठी आपण हे सर्व करत होतो तो दिवस आज आलेला आहे. तर आज आहे आपल्या ताईचा साखरपुडा. साखरपुडा आहे 12:30 वाजताचा. मी पण अजून काही रेडी वगैरे झालो. सकाळपासून भरपूर पाऊस पडत होता, पण आता वेदर एकदम मस्त आणि शांत वेदर झालाय. मी पण आता मावशीची इथं आहे, तर आता रेडी वगैरे होतो. आणि आजचा लुक सर्वांचा परत माझा कसा वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा. आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो कपडे चेंज करून. तर पूर्ण रेडी झालेला आहे मित्रांनो. मी कमेंट करून नक्कीच सांगा कसा वाटतंय. ही ओढणी ते फर्स्ट टाइम ट्राय केले आणि खाली ब्लॅक मोजीचं कॉम्बिनेशन कसं वाटतंय. परत आता सर्वांची तयारी व्हायची बाकी आहे. आम्ही इथं रेडी झालो. आम्ही तिघांनी आणि एक दादू नवरीचा जो भाऊ आहे त्यांनी सेम के घातलेला आहे. बघा त्यांच्या आमचं सर्वांचं सेम आउटफिट असणार आहे. तर आम्ही आता गावात जायला निघतोय आणि सर्वांची तयारी पण झालेली आहे. बघा गाडी निघली. हा यश आहे, याचा पण सेम लुक आहे माझ्यासारखा. बाला त्याचा पण सेम लुक. इथे मम्मी आहे माझी, हे बघा पूर्ण. आणि इकडं ताया, मामा आणि हे पण मामाच आहे. तर चला आता आईला पण घेऊ. चल ही बघा आई आणि एक दीदीची मेकअप चाललेली आहे. तर चला आता आम्ही पण निघतो गावात जायला. इथं पोचायला आम्हाला भरपूर लेट झाला. नवरदेव पण गावात आलेला आहे आणि ताईचा इथं तो फोटोशूट चालू आहे. हे दादाचं आपलीच आहेत सर्व. हे प्रतीक आहे, दुसऱ्या दादाचं नाव ना माहिती. आणि ही नवरीची मेन करवली. डोले दाखव, डोले दाखव. जरा लेट झाला का कसं झालं काय माहिती नाही. मम्मीच होते त्यांच्यामुळे लेट झाला. त्यांचे मेकअप वगैरे काय आवरत नव्हते लवकर. सर्व वराड आहे ना तो मांडवत येऊन बसलाय. दाखवतो इथून लांब आहे भरपूर. दाखवतो नंतर. हे ती आपली डोली कुठे डोली सारखी ती. तर आता ही धरायची आम्हाला. माझ्याकडे दिली. बघा नवरीचा भाऊ मेन करेक्ट. आमचं डोलं दाखव ना एकदा एकदा एकदा. गाईज माझ्या डोळ्यातली पडली. नवरी ताईला पण तुम्हाला नीट दाखवतो. त्या साईडला बॉडी टर्न कर पूर्ण. ते ना आल्यावर मी सांगणार टेन्शन. हे बघा पूर्ण त्या साईडला टर्न कर अजून. हा बस 3 to 1च्या काउंटला आहे ना तुला. इकडे बघ, इकडे बघ. आता हे सर्व आवरून घेतो आम्ही आणि नंतर नवरदेवाला डोली घेऊन जातो. फर्स्ट टाइम डोली पकडणार होतो. तर ब्राह्मण तात्याने आम्हाला आता बोलवलंय. जर कॅमेरा धर. ताईचं काम तर झालेलं आहे इथं आणि जागा पण आहे ना भरपूर अशी कमी पडले. त्यामुळे एकदम गिचमिट मध्ये सर्व बसलेत आमची माणसं. हे बघा सर्व बसलेत. काला
नवरीची करवली काय जा इथं सर्व आमच्या मावश्या आहेत या आहे तर करा मग हसतानेच काय बोलता मग तुमचा पण घेतला गेला ना आता भरपूर गरम होतंय आता आधी पब्लिक गेलं जेवायला गेले इथं बसलोय तुम्ही बघू शकता किती गरम होतंय या करवल्यांचा मेकअप कोण मेकअप नाही केली मेकअप नाही केली मेकअप अरे ही बघ हिला घामत ना फुटत तर मामीला पण घामना फुटला हिला पण नाही पोरीनच कसं घामना फुटत समजत नाही इथं आपली आंघोळ झाली काय केले वॉटरप्रूफ केले वॉटर वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ ही मेकअप आर्टिस्टच आहे हिला ऑर्डर द्यायची असते तर बिलकुल देऊ नका माझ्या तिने पावडरच लावले एवढा घाम फुटायला लागला नुसता इथं बसण्याचा मेन टास्क आहे आम्हाला चोरायचे नवऱ्याचे तर नवऱ्याच्या करवल्या आहेत त्यांच्या समोर बोलायला नाही पाहिजे ही गोष्ट अय किती पैसे घ्यायचं 10,000 दिलं बघू पार्टी आहे संध्याकाळी पार्टी करू संध्याकाळी पार्टी 10,000 मागायचे किती देतात बघू आता 300 रुपये ये ना तू पुढं नाही घेत मला हे बघा इथंच बुटा काढतील आम्ही इथंच थांबलोय भाऊंना बरं आहे ना नीट द्या आमच्या हातानं आणून बरं आमच्या हातानं हे बघ स्वतःहून आणून द्या बरं आमच्या हातात असे एकर बिकर घालायला नका लावू जिजू वाटल्याचं पायातून काढतो पायातून घालून देतो हा वाटलं पाय वगैरे त्याच्यामध्ये पाणी सोडा 20 मागू रे 20 मागू 10 देते आणि पप्पा मला हे बघा पब्लिक आहे ना आता अर्धी जेवायला गेले म्हणून पण भरपूर अशी पब्लिक आहे मांडवात हे बघा आणि आमची मामांची आई हे बघ याने ब्लॉग मध्ये घ्यायला सांगितले घेतला बघ तुला ऐकत तू बघता का ब्लॉग बघता ब्लॉग बघता कुठला ब्लॉग बघला कुठला कुठे फिरायला गेलतो नंतर बोलतो आम्ही आवाज कमी झाले नीट काढू नीट नीट मानात काढू आम्ही तिकडे आलोय आमच्या जिजूंना भेटायला हे बघा त्यांचा इथं फोटोशूट चालू आहे आणि या त्यांना रिक्वेस्ट करायला आले काय 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 इथं कुठं चोराल पण तुम्ही स्टेज जवळ चोरत ना तुम्ही काला इथं आणली आम्हाला बघायला कसं दिसतात टाकणार आहे मी बघणार आहे नाही इथं जिजू आहेत नवीन आपलं ना त्यांच्यासमोर शिवाय देतो तू नवीन आहे मग हे बघा जास्त काय आमची अपेक्षा नाही तर 10,000 जास्त नाही आणि संध्याकाळी मस्त पार्टीला जाऊ हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो कशाला इथं कुठं काल नाही बिलकुल नाही नाही मेहरबानी करा फक्त स्कॅनर वापरत नाही अरे शूट होते बिंदास तिथंच द्या स्टेज वरती देतो नाही एवढे कष्ट नाही स्टेज वरती आलो होतो माझे घेऊन जा तुमच्या माझे घाण तुझ्याकडे नको आमचे आहेत ते घ्या तुम्ही यावी घातले का नाही तुम्ही घातले आपलेच चोरतील टेन्शनच नाही मग अक्का लोले चला आपण जाऊया चला मांडव चला इथं काय काम आहे आपला मांडव चला दिसतच नव्हते हयात कुठं बाबा आमचं कपडं कसं वाटतं सांग सगळ्यांचं छान छान ना बाबा आहे आमचा मामांचा मस्त अशी कॉम्प्लिमेंट दिलेली छान तर चला चला रे तिचं काहीतरी अजून संपत नाही
तिथं आल्यावर पायरीवर काढताना आधीच काढणार आहेत. आधीच चालतं काढणार नाही एवढा. तुम्हाला. सांगा पहिले मग मी जाते तिथं गेल्यावर ना डील बघा तुमच्या भाग्यश्री दिलं हिला आता असं सांगून दिलं तुला. भाग्यश्रीला ठेवणार नाही तुमच्या 2 दिवसात नाही पण तिसऱ्या दिवशी इथंच येणार आहात परत. हे चला ही डेंजर नाही, बाबा. इथं नाही काढणार तुला आपला. देणार नाही चट, देणार नाही. देतील ना आणि नाही दिलं तर नाव नाही लावणार त्याला. काय बघा 10,000 रेकॉर्ड नाही झाले, दिलं तर नाव नाही लावणार रेकॉर्ड झाले, त्याला. रेकॉर्ड झाले, रेकॉर्ड झाले. आणि एंडिंगला दाखवायला पण यायचा 10,000 घेईल तेव्हा. चालेल चालेल. काय काय माहिती. तुला नाही मग कोल्हा किती बघा. ही श्रेया ही आता साडी चेंज करून आलेली आहे. ही बघा हिची पण चप्पल लक्ष ठेवायला लागल, नाहीतर आम्ही जायचो त्यांची लपवायला आणि ते लपवायचं आमच्याच नवरीची. तर हिची पण चप्पल सांभाळून ठेव. 10,000 हिचं गणून मग जायचं. नाही ती चप्पल नाही घातली. काय नाही घातली दुसऱ्यांची चप्पल ताई? अय ताई, हे बघा ताई आमची. इथे जिजू आलेले आहेत आमच्या आता बुके वगैरे घेऊन आले. या 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 सर्व आवऱ्या वाट बघतानी बघा आवरी. द्यायला चांगले आहेत. आमच्याकडे नाही का सॉरी आमच्याकडे आहेच नाही. आमच्याकडे आहेच नाही. ही भेटलेली आहे, भेटली. जिजू हो, जिजू भेटली. जिंकलो आम्ही, जिंकलेलो आहोत आता. हे बुटे दाखव, बुटे दाखव, बुटे दाखव, बुटे दाखव, बुटे दाखव. हे बघा फायनली भेटली. आता नंतर बघू आम्ही काय होणार ते. ही बघा एक हिने पुढून घेतली आणि एक मिनी मारून घेतली. आता वरती धुकू, वरती आधी त्यांनी काढून ठेवलेली. हा ताईच्याच रूम मध्ये ठेवू. हा शूज ठेवायची काही जागा आहे ना, आम्ही तिथे शूज लपवणार. कपडे माकले असतील, मी तिथं बसलेलो खाली. हे काय आला देव पेडा. लवकर त्यांची पण विकेट पडणार आहे. ही एक आहे लाईनीला, ही 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 आणि ही, यांच्या लवकरच विकेट पडणार आहेत. काय तुझा पण पेडा मी लवकरच खाईन. किती? 2 वर्ष. मी 5 वर्ष. अरे दिवाळी झाल्यावर कोण टाकतील मावशी. 5 वर्ष दिवाळी झाल्यावर आमच्या मामाचा आहे, मग नंतर 2 वर्षात आमचा. पुढच्या वर्षी येईल ब्लॉग बघा. श्रेयाताईच्या साखरपुड्याला पुढच्या वर्षी ब्लॉग येईल. बेटा झाला तर रिंग सेरेमनी चालू आहे. बसून द्या, बसून द्या जिजू, बसून द्या. अरे एकदम लास्ट नाही, बिचाऱ्यांचे हाल चालू आहेत. 1 2 3च्या काउंटला बसलेलं उठवलं. 1 2 3. आता इथे केक कटिंग सेरेमनी चालू आहे. तरी वाजवा. अरे दादा स्नॅप कुठं दादा. दादा ऐकत ना. वरती एकमेकाला आता सर्वांचा फोटोशूट चालू आहे. इथं मम्मी पप्पा आहेत, ही सर्व वेटिंगला थांबल्या. तिकडं मामा आहेत, मामा मावशी सर्वजण आलेले आहेत आमचा परिवार. टेबल घ्या.
चला, कॉंग्रॅच्युलेशन जिजू, कॉंग्रॅच्युलेशन ताई. साखरपुड्याच्या निमित्तानं आमच्या पूर्ण फॅमिलीचा एक मीटअप झालेला आहे. हे नवरी काका, परत हे मामा, हे सर्व मामा आहेत नवरी मुलीचे, मावशीचे नवरे, परत ही पण मावशी आहे, मावशीची मुलगी, ती पण मावशीची मुलगी, सर्व आहे ती आमची फॅमिली. ती मावशी, मम्मी, मामी, परत ही पण मावशीच आहे. ही कोण आहे? ही सर्व मामा मावशीची मुलं आहेत. तिकडं मामा आहे. तर साखरपुड्याच्या निमित्तानं पूर्ण आमच्या फॅमिलीचं एक मीटअप झालेलं आहे. माझ्या बाजूला आता नेल आर्ट केलेली एक ताई जेवायला बसले. काय केले, काय पाहिजे आपल्या एवढा आग्रे कोल्यांच्या लग्नाचं जेवण, तिला जे नीट जेवता नाही तर ते असते नेल आर्टचा फायदा काय? चमच्यान जेवतं उमाराल पाशी. ही एक दुसरी एक आहे. दाखव ग तुझा हातान खा ना. इथं आम्ही सगळी जेवायला बसल्यावर मटण असून भाजीशी जेवतो सगळी परिस्थिती. बालाशेठ, चला जेवण वगैरे घेऊया आपण. काय चला आता जेवण घेऊया आणि नंतर मग त्या बुटांचा काय ते तुम्हाला समजेलच. पुढं बघत राहा आणि इथपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवा. जेवणाला काय आहे, मटर पनीर आहे, नाही मटर पनीर आहे आणि वरण भात आहे. आता लास्टच्या मग तिला ते एवढाच राहिले. आम्हाला बाकी सर्व स्वीट्स वगैरे होता ते पण संपलाय. आमच्या नवरीमध्ये जरा अशक्त पण आले म्हणून जरा फोटोग्राफी पासून ब्रेक घेतलाय. ब्रेक फोटो काढतो इथं. आजारीच होती ती 2 दिवस. आज बरी वाटत होती तिला, तर आता थोडासा फोटो काढता काढता चक्कर झालं होतं. पाऊस पण आला, हे आला पाऊस. राहिला आता आउटडोर शूट. नवरा नवरीचा फोटोशूट चालू आहे आणि ते सर्व पिसाले जातात. ही बघा, ही म्हाताऱ्यांसारखी बोलवायला आले बघ. अरे काढू द्या ना, काढू द्या. अरे पाऊस पण आले बघ ना आता. पिसाले सगळे पिसाले. मी बघ एक लास्ट फोटो काढतो. सकाळपासून मस्त पावसाने साथ दिली ती, पण आता तो काही थांबलाच नाही. आला पाऊस, बट झालाय आपला साखरपुडा म्हणून काही टेन्शन नाही. लास्ट फोटोशूट, एकदम पाऊस पडतोय आणि इथं शूट चालू आहे. फोटोशूट इथं शेड आहे म्हणून फोटोशूट याचा आउटडोर टाईप येतोय चांगला. पावसाने तर पूर्ण वाट लावली. नशीब आपला कार्यक्रम झाल्यावर पाऊस आलाय. हाय कपल, नवीन स्टाईल आले, नवीन स्टाईल. धावा सर्व वाट बघतात ना पाऊस. नशीब आपण इथं तालपत्री टाकलेली त्यामुळे काय नाही. पण बाहेर पूर्ण असं ओपन आहे, तर काही जास्त पब्लिक पण नाही राहिली. आम्हाला कामाला लावतो तुम्ही. बेइज्जती बेइज्जती. दारू डबल देते ना, डबल देते. कितना दिया
बाबा आल्यास सांग.
काय बोलले रे? परत शूट भेटणार नाही आम्हाला. चला जिजू बाय बाय. बाय बाय येऊ परत 2 दिवसात. हा पार्ले बाय बाय. चला पावसात भिजत तर नाचत होती. पावसात भिजस्तवर नाचले सगळी. हिच्या चेहऱ्यावर खुशी बघा, चांगल्यानंतर खुशी हसायला लागली जेव्हा. आता परत बँजू करा. पावसात भिजस्तवर नाचले सगळे. कपडा भिजले सगळ्यांचे. बघा मेकअप पण केला. हे बघा इथं पण गेला, इथं पण गेला, सगळ्यांचा गेले सगळ्यांचा. चला चला घरी चला, घरी चला. बस चला चला आता चेंज करून फिरायला जाऊ. किती पैसे दिले? ए चिव पैसे घेऊन पालाले. ए चिव पैसे किती आहे मग? ए पैसे किती दिले? 10,000 मोजून दाखव, मोजून कोणतरी बोलला होता का तुला नाही देणार, घेतल्याशिवाय राहिलं नाही. पाऊस पण एक नंबरचं नाटकी आहे. साखरपुडा जसा बाहेर निघला घरातून तसा पाऊस जोरात यायला लागलेला. आणि आता जसं ते गेले जिजू तर पाऊसच थांबला. बघा काय पाऊस आहे यार. जाऊ दे, तरी पण सर्वांनी खूप एन्जॉय केलं, मजा केली, नाचलं, भिजत होते सर्व पावसात तरी नाचून सर्वांनी मजा केली मस्त. आणि आता काय नाही, तर घरात जाऊन सर्व वाटणी होणार आहे. वाटणी होणारी नाही, पार्टी भेटेल, सगळे खा, तंदुरुस्त व्हा. सर्व आम्ही नाचून दमलो, पावसात भिजत नाचलो. तर ताई कसा एक्सपेक्ट केलं साखरपुडा आणि कसा झाला? दमलीस फोटो काढून? आणि तुम्ही आता असेच हल्दीचे लग्नाचे ब्लॉग येणार आहेत, तर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब पण करून ठेवा. आणि अजून काय, आणि हल्दीला लग्नाला पण आमंत्रण दे ना सगळ्यांनी हळदीला पण सगळ्याला या. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.